पता चला कौन तर अजित पवारांचं संपूर्ण कुटुंबीय सुनेत्रा पवार, सुप्रिया पवार आणि सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी असल्याचं कळतंय। VSR या एव्हिएशन कंपनीचे विमान असल्याचं कळतंय। आपण युगेंद्र पवार यांच्याविषयी बोलत होतो। युगेंद्र पवार आपल्या काकाच्या निधनाची बातमी कळताच अक्षरशः त्यांनाही अश्रू अनावर झालेले आहेत। ते फोनवर बोलतात मात्र ते रडतानाही दिसतात। पवार कुटुंब संपूर्ण पवार कुटुंब सध्या दिल्लीमध्ये आहेत। या अपघाताची माहिती कळली तेव्हा ते सगळेजण दिल्लीमध्ये होते, एकत्रित होते अशी माहिती कळते। आता काही वेळातच ते बारामतीच्या दिशेने रवाना होणार आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे हे दिल्लीमध्ये आहेत, सुनेत्रा पवार हे दिल्लीमध्ये आहेत। खरं तर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आणि त्यामुळे हे तिघही दिल्लीमध्ये असतानाच हा अपघात झाल्याची माहिती त्यांना कळली आणि त्यानंतर पवार कुटुंबीय आता बारामतीकडे रवाना होणार आहेत। युगेंद्र पवार हे एकटेच बारामतीमध्ये असल्याचं कळत होतं आणि युगेंद्र पवारांचे दृश्य आपण पाहतोय। बारामतीतल्या रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी उसळलेली आहे। अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच सगळे कार्यकर्ते बारामतीच्या रुग्णालयाबाहेर एकवटलेले आहेत आणि युगेंद्र पवारांची ही दृश्य आपल्या घरातल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। पक्ष फुटला तरी सुद्धा पवार कुटुंब म्हणून कायम एकत्र होतं हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे। बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि या अपघाताची माहिती मिळताच ते दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झालेत। जसं माधवी तू सांगत होतीस की बारामतीवरती अजित पवारांचं निरातिशय प्रेम होतं आणि त्याच बारामतीच्या भूमीमध्ये अजित पवारांनी आज अखेरचा श्वास घेतला। अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक पद्धतीनं अजित पवारांनी अकाली एक्झिट घेतलेली आहे। जे पचवणं, जे पाहणं, जे अनुभवणं प्रत्येकासाठी कष्टप्रद आहे। महाराष्ट्राने साहेब, महाराष्ट्राने एक खरं नेतृत्व महाराष्ट्र